मला लय आनंद झालाय आज. मी तुझ्यासाठी काहीतरी गोड बनवते. नाही नको मम्मी, तुला किती आनंद झालाय ना ते दिसतंयच. मम्मी, तुला खरं सांगू, मला ना तू हारलीस त्याचा लय आनंद झालाय बघ. कारण आता लोकांसाठी केल्या जाणाऱ्या कामातनं तुला पैसे खायला मिळणार नाहीत. त्यांची कामं नीट होती. तात्यासाहेब आपण चाललोय कोणीकडे? चालवत राहा, हे सांगेल कुठं थांबायचं नाही. इथे थांबू. बाटल्या कौतुक कौतुक केवळ कौतुक. आज तुझ्यामुळे आम्हाला मान खाली घालावी लागली. तात्या साहेबाचा सपोर्ट नसताना सुद्धा सत्यजित सुर्वे निवडून आला आणि तात्या साहेबांचा अधिकृत उमेदवार पडला. नाचक्की झाली आमची. काय तोंड दाखवायचं आम्ही. सत्या, मोठे व्हा, खूप मोठे व्हा. आमच्यापेक्षा मोठे होऊ नका. आता तुझं करिअर सुरू झालंय, ते संपवायचं कसं आम्हाला माहित आहे. संपवणार. उरतास. कौतुक कौतुक. मम्मी, अहो असं कशाला करताय? मम्मी, जे झालं ते झालं, त्यात तुमचा काय दोष हो? हा, आणि जो काही दोष आहे का नाही, तो सगळा त्या ऍक्सिडेंटल जाऊबाईंचा आहे बघा. मग काय तर, काय गरज होती सत्याला निवडणुकीला उभा करायची? काय गरज होती? हा तेच की, मायलेकांमध्ये उगाच फूट पाडून ठेवली बघ. मग कवे तुला सांगते, मम्मीच जिंकल्या होत्या. होय होय स्वप्नाविनी, एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. जिंकल्या तर जमा होत्या, पण ऐन वेळेला ऍक्सिडेंटल जाऊबाईंनी सत्या भाऊजींना निवडून आणून सगळं घोळ घातला ना. हा, त्यांनीच घातलाय सगळा घोळ.
म्हणजे आधी कसं सत्यभाऊजींच्या बरोबरीनं हळूहळू प्रचाराला सगळ्या लोकांमधून फिरल्या आणि त्यांची ती बहीण तो आत्ते भाऊ ते काय उगाच होते भाई सत्यभाऊजींबरोबर प्रचाराला ह्यांच्या सांगण्यावरूनच गेले असतील बघ. एकदम बरोबर बोलताय बघा सपनावहिनी. आणि हेतच माझी पलटली बघा. मम्मी, हा मी तुम्हाला खरं सांगतोय, मी ते साडी आणि दारूचं जे वाटप केलं होतं ना, तो समदा माल त्यांनी बट मंजुवहिनीनं बदलला आणि तिथंच तुमचं हात झालं बघा. हळूहळू एकदम बरोबर बोलते बघा कवी. आणि तिथंच सगळी मतं फिक्स होती ना आपली, तिथंच सगळा घोळ झालाय बघा. हा मग त्यांनी एक तो सगळा माल पकडून दिला आणि त्याच्यात तुमची बदनामी झाली ती वेगळीच. आणि यावरती डिपार्टमेंटकडनं त्यांचं कौतुक झालं ते तर वेगळंच. बया एका दगडात दोन पक्षी, नाही अख्खाच्या अख्खा पक्ष्यांचा थवाच उडवला. हा नाहीतर काय. बघितलं ना मम्मी, सत्यदादांनी औक्षणासाठी तुम्हाला नकार दिला आणि लगेच मंजुवहिनींनी स्वतः मोठेपणा घेत तुम्ही सत्यदादाची आई आहे हे ते करून सगळं औक्षणाच्या ताटाला हात लावायला सांगितलं. मग असं करतो येतो का? मग काय तर. ये निबळट, माझ्या शेट्टीवर पाय देऊन चांगलं केलं नाही तू. ही माया सुर्वे नागिण आहे नागिण. नाही तुझा बदला घेतला ना तर बघ, तुला डसल्या पिकर सोडणार नाही मी. आणि असं डसीन का नाही का पाणी बी मागू देणार नाही. अगं ए भिंगरी, अगं काय झालं तुला? ये 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 ये. काय झालं? हा खरं तर नाराज मला व्हायला पाहिजे. हा हा बरोबर आहे, तू पण नाराज आहे होय. तुला पण वाईट वाटलंय की नाही सत्य निवडणूक जिंकला ते, आहे का नाही? हा सांग ना. नाही ना, मला पण नव्हतं वाटलं. अरे मला काय तुला काय, त्या सत्याला स्वतःला पण नव्हतं वाटलं की तो निवडून येईल म्हणून. पण तो आला आणि माझी वाट लावून गेला. तरी पण मी त्याचा काटा काढण्यासाठी ना सगळी व्यवस्था केली होती. त्याला संपून त्याचा काटाच काढणार होतो मी. पण इतक्यात तो तात्या साहेब मध्ये आला ना. हा मग हेच झालं माझ्या बरोबर. जाऊ दे, मी बघतो माझं काय ते. पण तू ऐकून घे. आता एक निवडणूक हारलो म्हणून असं तोंड फिरून बसणार काय माझ्या संघ? हा एवढा राग धरणार माझ्यावर? अरे तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे मला? सांग बरं. तुम्ही काय आता म्हशीशीच बोलत बसणार आहे का? चला झोपायला. आता काय माझ्या बायकोचा आवाज काढून दावतीस मला? परत चेष्टा करतेस माझी, मस्करी करतेस माझी? अगं सांग ना काहीतरी. परत बोल ना माझ्या बायकोच्या आवाजात.